नमस्कार मित्रांनो, राशी तसेच नक्षत्रावरून दैनिक भविष्य सांगणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलवरती म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र तुमचे हार्दिक स्वागत करतो। आज दिनांक 3 जुलै 2026। आज चंद्र मकर राशीत असून दुपारी 11:47 पर्यंत चंद्र आहे श्रवण नक्षत्रामध्ये आणि त्यानंतर जातो आहे धनिष्ठा नक्षत्रामध्ये। तर या श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्रातील चंद्र तसेच मकर राशी आपल्या 27 नक्षत्रांना आणि 12 राशींना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य। सुरुवात करूया मेष राशीपासून। चंद्र 10व्या भावात आहे। काल आपण पाहिलं की बॉसची नजर आपल्यावर होती, पण आज सकाळी तुम्हाला लोकांच्या आणि सहकार्यांच्या तक्रारी ऐकून घ्याव्या लागतील आणि दुपारनंतर तुम्ही स्वतः ऍक्शन मोड मध्ये याल, त्यामुळे आपण योग्य काम दुपारनंतर नक्कीच करू शकतात। अश्विनी नक्षत्र सकाळी कामे सुरक्षित राहतील, पण दुपारी सहकार्यांशी नेटवर्क इश्यू किंवा वाद होऊ शकतात, त्यामुळे आज थोडे शांत राहा। भरणी नक्षत्र सकाळी कामात बग म्हणजेच अडथळे जाणू शकतात, परंतु दुपारनंतर आपल्याला उत्तम सिक्युरिटी मिळते, त्यामुळे महत्त्वाची कामं दुपारी करावीत। कृतिका नक्षत्र सकाळी कामाचे क्रेडिट मिळते, म्हणजे आपणास आर्थिक धनलाभ होण्याचे संकेत आहेत, पण दुपारी कुठेतरी एखादी कटकट वाढू शकते, त्यामुळे दुपारी काळजी घ्या। मेष राशीसाठी उपाय आहे, आज घराच्या बाहेर पडताना एक छोट्या कागदात गुळाचा खडा गुंडाळून तो उजव्या खिशात ठेवावा, दिवसभर गोडवा टिकून राहील। वृषभ राशीच्या 9व्या भावातील चंद्रामुळे आज सकाळी मन एखाद्या संतासारखे शांत आणि आध्यात्मिक असेल, पण दुपारनंतर अचानक प्रवासाची किंवा नवीन काहीतरी शिकण्याची अपेक्षा किंवा घाई होऊ शकते। कृतिका नक्षत्र सकाळी खिशात पैसे येतील, पण दुपारी खर्चाचा स्पीड ब्रेकर येऊ शकतो, त्यामुळे अनावश्यक खर्च दुपारनंतर टाळावेत। रोहिणी नक्षत्र सकाळी थोडा थकवा जाणवू शकतो, मात्र 11:47 नंतर आपल्याला आर्थिक धनलाभ होण्याचे म्हणजे लॉटरी लागण्याचे संकेत आहेत। मृग नक्षत्र सकाळी नशिबाचा VIP पास आपणास मिळतो आहे, पण दुपारनंतर आपल्या मोबाईलच्या बॅटरी सारखी शरीराची बॅटरी लो होऊ शकते, त्यामुळे दुपारनंतर महत्त्वाची कामे टाळलेली उत्तम राहील। वृषभ राशीसाठी आज उपाय आहे, आज अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद नक्की टाकावी, नकारात्मकता पूर्णपणे दूर होईल। मिथुन राशीसाठी 8व्या भावातील चंद्रामुळे आज सकाळी गुप्त गोष्टी किंवा जुन्या आठवणी मनात रेंगाळत राहतील आणि दुपारनंतर अचानक एखाद्या समस्येवरती झटक्यात आपणास चांगले उत्तर मिळेल। मृग नक्षत्र सकाळी अचानक मदत मिळेल, पण दुपारी मानसिक दगदग वाढते आहे, त्यामुळे महत्त्वाची कामे सकाळीच करावी। आद्रा नक्षत्र सकाळी मित्रांचा टेक सपोर्ट मिळेल, त्यामुळे मित्रांच्या मदतीने कामे नक्कीच मार्गी लागताय। दुपारनंतर आपल्याला नशिबाची पूर्ण साथ आहे, त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस उत्तम आहे। पुनर्वसू नक्षत्र सकाळी डेंजर झोन आहे, त्यामुळे कोणतेही काम सांभाळून करणे गरजेचे राहील। दुपारी 11:47 नंतर मात्र मित्रांच्या मदतीमुळे परिस्थिती चांगली सुधारते आहे। मिथुन राशीसाठी आज उपाय आहे, संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून एक तुपाचा दिवा नक्की लावावा। हा उपाय आज सायंकाळी तसेच उद्या सायंकाळी असं दोन्ही वेळेस करावा, नक्कीच चांगला फळ जाणवेल। कर्क राशीसाठी 7व्या भावातील चंद्रामुळे आज जोडीदारासोबत खूप भावनिक गप्पा होतील आणि दुपारनंतर मंगळाच्या प्रभावामुळे याच गप्पांचे रूपांतर एखाद्या गरम चर्चेमध्ये देखील होऊ शकते, त्यामुळे वादविवाद होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे। पुनर्वसू नक्षत्र सकाळी डेंजर झोन आहे, त्यामुळे मोठे निर्णय आज सकाळी घेऊ नका। दुपारनंतर मित्रांच्या मदतीने आपल्याला आलेल्या अडचणींवरती नक्कीच मात करता येईल। पुष्य नक्षत्र सकाळी 100% कार्यसिद्धी मिळते आहे, पण दुपारी 11:47 नंतर सिस्टीम क्रॅश होण्याचा धोका आहे, त्यामुळे महत्त्वाची कामे दुपारनंतर करू नये। आश्लेषा नक्षत्र सकाळी संवादात एरर येऊ शकते, त्यामुळे वाद होऊ शकतो, पण दुपारनंतर आपल्या शुभ संबंधांनी आपण कामे नक्कीच मार्गे लागू शकतात। कर्क राशीसाठी आज उपाय आहे, आज खिशात किंवा पर्समध्ये एक छोटे चांदीचे नाणे किंवा चांदीचा तुकडा सोबत ठेवावा, आपला दिवस नक्कीच शुभ जाईल।
सिंह राशीच्या 6व्या भावातील चंद्रामुळे आज सकाळी इतरांच्या तक्रारी ऐकण्यात वेळ जाईल, पण दुपारनंतर तुम्ही स्वतःच्या वेगाने स्पर्धांना 100 फूट मागे टाकू शकतात. त्यामुळे आज दुपारनंतरची वेळ आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. मघा नक्षत्र, सकाळी ईश्वरी कवच लाभते आहे, पण दुपारी विरोधकांवरती चिडचिड होऊ शकते. त्यामुळे आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र, सकाळी कामात व्हायरस येतो म्हणजे अडचणी निर्माण होऊ शकतात. दुपारी कामे सुरक्षित योग्यरित्या पार होती. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, सकाळी अडकलेली पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि दुपारनंतर विनाकारण खर्च वाढतोय. त्यामुळे अनावश्यक खर्च दुपारनंतर टाळावा. सिंह राशीसाठी आज उपाय आहे. आज घराच्या बाहेर किंवा गच्चीवर पक्ष्यांसाठी थोडा शिजलेला भात नक्कीच ठेवावा, चांगला फरक जाणवेल. कन्या राशीच्या 5व्या भावातील चंद्रामुळे आज सकाळी मुलांसोबत किंवा स्वतःच्या छंदांमध्ये मन रमेल आणि दुपारनंतर त्याच आयडियाज वेगाने प्रत्यक्षात उतरवायला आपण धावपळ करू शकता. त्यामुळे आजचा दिवस उत्तम आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, सकाळी आर्थिक लाभ होईल. दुपारी अचानक अडथळे येऊ शकतात. त्यामुळे महत्वाची कामे सकाळीच करावी. हस्त नक्षत्र, सकाळी सिस्टीम रिबूट होईल, पण 11:47 नंतर अचानक धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा दिवस उत्तम जाईल. चित्रा नक्षत्र, नशिबाची पूर्ण साथ मिळेल. दुपारी मात्र थोडा ताणतणाव जाणू शकतो. एकंदर आजचा दिवस उत्तम आहे. कन्या राशीसाठी आज उपाय आहे. आज कामावर जाताना खिशात एक नवीन कोरा पेन ठेवावा आणि त्यानेच शुभ कामाची सुरुवात करावी. आपले काम नक्कीच मार्गी लागेल. तूळ राशीच्या 4थ्या भावातील चंद्रामुळे आज सकाळी घरात आईसोबत किंवा घरच्यांशी शांत गप्पा होतील, पण दुपारनंतर अचानक घरामध्ये काहीतरी दुरुस्ती काढू शकतात आणि आवराआवरीची घाई होऊ शकते. चित्रा नक्षत्र, सकाळी घरातील मोठ्यांचे भक्कम पाठबळ मिळते आहे. दुपारी थोडी धावपळ जाणू शकते, परंतु दिवस उत्तम आहे. स्वाती नक्षत्र, सकाळी मित्रांची मदत होईल आणि दुपारी नशिबाचा प्रीमियम सपोर्ट मिळतोय. आजचा दिवस उत्तम आहे. विशाखा नक्षत्र, डेंजर झोन आहे. जमिनीचे व्यवहार आज पूर्णपणे टाळावे. 11:47 नंतर मात्र परिस्थिती थोडी सुधारती आहे. तूळ राशीसाठी आज उपाय आहे. आज स्वयंपाकघरात एक वाटीत कापूर आणि 2 लवंगा नक्की जाळाव्या. घरातील वास्तू नक्कीच शुद्ध होईल. वृश्चिक राशीच्या 3ऱ्या भावातील चंद्रामुळे आज सकाळी भावंडांशी गोड संवाद होईल, पण दुपारनंतर तुमची टायपिंग स्पीड आणि कामाचा वेग बघून लोक अवाक होतील. त्यामुळे कामासाठी दुपारनंतरची वेळ अत्यंत उत्तम आहे. विशाखा नक्षत्र, सकाळी प्रवासात सावध राहा. दुपारी प्रवास आणि संवाद सुखाचा होण्याचे योग आहेत, परंतु सकाळची वेळ उत्तम नाही. अनुराधा नक्षत्र, सकाळी कार्यसिद्धी होईल, पण दुपारी डेंजर झोन आहे. त्यामुळे महत्वाची कामे दुपारी करू नका. ज्येष्ठा नक्षत्र, सकाळी संवादात वाद होतील, दुपारी मात्र तुमची अडकलेली कामे 100% मार्गी लागत आहेत. वृश्चिक राशीसाठी आज उपाय आहे. आज घराच्या बाहेर पडताना घराच्या अंगणातील मातीला किंवा लाल विटेला हात लावून कपाळाला लावावा. आत्मविश्वास वाढेल आणि आपण हाती घेतलेले काम नक्कीच पूर्ण होईल. धनु राशीच्या 2ऱ्या भावातील चंद्रामुळे आज सकाळी कुटुंबासोबत पैशाच्या बचतीवरती चर्चा आणि दुपारच्या अचानक एखाद्या महागड्या गॅजेटवर आणि आवडीच्या वस्तूवर पैसे खर्च करण्याचा योग आहे. मूळ नक्षत्र, सकाळी आर्थिक व्यवहार सुरक्षित राहतील, पण दुपारी पैशावरून गैरसमज होऊ शकतात. दुपारनंतर काळजी घ्या. पूर्वाषाढा नक्षत्र, सकाळी व्यवहारामध्ये एरर येऊ शकते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा व्यवहार सकाळी करू नका. दुपारी अडकलेले पैसे सुरक्षित पुन्हा मिळण्याचे योग आहेत. उत्तराषाढा नक्षत्र, सकाळी अचानक धनलाभ होईल, पण दुपारी खर्चाचा स्पीड ब्रेकर येतो आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च दुपारनंतर टाळावा. धनुराशीसाठी आज उपाय आहे. स्वतःजवळ एक छोटा चौकोनी पिवळ्या रंगाचा कपडा नक्कीच ठेवावा. पैशांची आवक स्थिर राहील. मकर राशीच्या लोकांनो, आज तुम्हीच हिरो आहात. सकाळी लोकांच्या भावना समजून घ्या आणि 11:47 नंतर तुमचा लीडरशिप मोड ऑन करा आणि योग्य कामात उपयोग करा. उत्तराषाढा नक्षत्र, सकाळी व्यक्तिमत्वाची छाप पडेल, पण दुपारनंतर अचानक वाद किंवा कटकट वाढू शकते. दुपारनंतर काळजी घ्या. श्रवण नक्षत्र,
सकाळी सिस्टीम रिबूट होईल, पण 11:47 नंतर आपल्याला लॉटरी लागण्याचे संकेत आहेत, त्यामुळे आज दुपारनंतर धनलाभ आहे. धनिष्ठा नक्षत्र, सकाळी नशिबाचा प्रीमियम सपोर्ट मिळेल, पण दुपारी शरीराला थोडा आराम देणे आवश्यक आहे. मकर राशीसाठी आज उपाय आहे. आज कामाला सुरुवात करण्यापूर्वी तोंडात एक छोटासा सुक्का खोबऱ्याचा तुकडा नक्की टाकावा, मग आपण आपल्या कामास निघावे. नक्कीच आपले कार्य संपूर्ण होईल. कुंभ राशीसाठी सकाळी बॅटरी सेव्ह मोड वरती असेल, कोणाशी बोलण्याची इच्छा होणार नाही, पण दुपारनंतर अचानक पडद्यामागून हालचाली वाढतील आणि तुमची कामे योग्यरित्या मार्गी लागतील. धनिष्ठा नक्षत्र, सकाळी लांबून छान मदत मिळते आहे, पण दुपारनंतर शरीर थकल्यासारखे वाटू शकते. शततारका नक्षत्र, सकाळी मित्रांचा बॅकअप मिळेल आणि दुपारी नशिबाचा प्रीमियम सपोर्ट लावेल. आजचा दिवस उत्तम आहे. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, सकाळी डेंजर झोन आहे, पण 11:47 नंतर मित्रांमुळे परिस्थिती एकदम उत्तम होऊ शकते. कुंभ राशीसाठी आज एक उपाय आहे. एक मुठभर सालीची मुगाची डाळ बाजूला काढून ठेवावी आणि उद्या गाईला आणि पक्ष्यांना खाऊ घालावी. आपणास नक्कीच चांगली अनुभूती येईल. मीन राशीला सकाळी मित्रांसोबत भावनिक गप्पा मारण्याची इच्छा होईल, पण दुपारनंतर तुम्ही एकदम व्यावहारिक व्हाल आणि स्वतःचा नफा कसा वाढेल यावर लक्ष केंद्रित करू शकतात. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, सकाळी फसवणूक होऊ शकते. डेंजर झोन आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका. दुपारी मित्रांची चांगली साथ लाभते आहे. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, सकाळी कामात मोठे यश मिळेल, पण दुपारी सिस्टीम क्रॅश होऊ शकते, त्यामुळे महत्वाची कामे दुपारी अजिबात करू नका. दुपारी काळजी घ्या. रेवती नक्षत्र, सकाळी नेटवर्क इश्यू येऊ शकतो, पण दुपारी सर्व कामे 100% मार्गी लागतायत, त्यामुळे महत्वाची कामे आज दुपारनंतर करावीत. मीन राशीसाठी आज उपाय आहे. तुम्ही वापरत असलेल्या डायरीमध्ये किंवा पुस्तकामध्ये एक मोराचा पीस आवर्जून ठेवावा. आपल्याला चांगला नफा होऊ शकतो. तर मंडळी, हा होता 3 जुलैचा श्रवण ते धनिष्ठा नक्षत्राचा प्रवास आणि सात्विक लेखाजोखा. आजचे हे नवीन सात्विक उपाय तुम्हाला कसे वाटले हे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. हसत राहा, आनंदी राहा आणि इतरांनाही भरभरून आनंद द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये नक्कीच सामील व्हा. चला तर मग उद्या पुन्हा भेटूया. शुभम भवतु.